राज्याचे कृषी मंत्री विधान भवनामध्ये रमी खेळत असताना त्याचं चित्रीकरण करण्यात आलं आणि आता त्यांचं खाते बदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्या बाबतीमध्ये रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले, पण त्या प्रश्नांच्या अगोदर कोकाटे यांनी काही उत्तरं दिली, त्याला अनुषंगून रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले. जाणून घेऊयात कोकाटे आणि पवार यांच्यामधील हे द्वंद्व. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. बाकी सगळे SIT शांत बसलेत, इन्व्हेस्टिगेशन बाजूला पडलेले आहेत. पण ह्या बाबतीतलं इन्व्हेस्टिगेशन लय जोरात सुरू आहे. कडक कपडे घालून तिथे असणारे नेते, सभापती आणि सगळे लोक इन्व्हेस्टिगेशन करतात. जरा रिपोर्ट येऊ द्या, मग बघू याच्या बाबतीत काय. जंगली रमी खेळताना मला बँक खाते जे ते जोडावं लागतं, इतर गोष्टीचं सगळं प्रोसिजर करावं लागतं, असं कोकाटेंनी म्हणलं. ती कुठली प्रोसिजर केली नव्हती. आता बरंच काय त्यांना माहिती आहे. जंगली रमी खेळायचं असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या विभागाबद्दल एखादा प्रश्न केला, त्याचं उत्तर तुम्हाला माहित नाही, पण जंगली रमीच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न केला, तुम्हाला हे माहिती की त्याला अकाउंट जोडावं लागतं, त्याला असं खेळावं लागतं. म्हणजे वा, गजबच कारभार या सरकारचा, या मंत्र्याचा. म्हणजे आम्ही जेव्हा शेतकऱ्याचे मुद्दे मांडतो, हे होणार नाही, हे होऊच शकत नाही, उत्तर देताना थातूर मातूर उत्तर देता. मग जंगली रमीच्या बाबतीत बोलत असताना फार स्पष्टपणे तुम्ही बोलता. हे सगळं लोकांना आता कळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त उत्तरं देत राहावा, पण पद मात्र मोकळं लवकरात लवकर करावा अशी विनंती नाही, आम्ही लोकांच्या वतीने रोष हा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत.